श्रोतेहो, स्टोरी शोकेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. कोकणातील पार्श्वभूमी असलेली सत्पात्री दान ही कथा आपण 3 भागात ऐकणार आहोत, ज्याचे लेखक आहेत सतीश बर्वे. तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. ऐकूया आजचा भाग. आज त्या शाळेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाचा प्रमुख पाहुणा म्हणून मी आणि कुसुम सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होतो. कार्यक्रम खरंच सुंदर झाला. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होत्या. माझ्यासाठी आणि कुसुमसाठी, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीसाठी ते क्षण फार भावूक होते. नाना आणि माईंची अमानत आज एका पुण्य कामासाठी दान करण्याचे भाग्य मला आणि कुसुमला योगायोगाने मिळाले. हे बघून नाना आणि माई जिथे असतील तिथे नक्कीच सुखावले असतील. शाळेच्या ऑफिसमध्ये देणगीदार म्हणून नाना आणि माईंचे फोटो लावले होते. शाळेचे मुख्याध्यापक भाषण करायला उभे राहिले आणि माझे मन केव्हाच फार मागे गेले होते. मी अमेरिकेत आणि कुसुम बंगलोरला. वर्षानुवर्षे स्थायिक. अगदी योगायोगाने सावकाराने बऱ्याच वर्षापूर्वी कब्जात घेतलेल्या आमच्या कोकणातल्या एका घराबाबतची काही जुजबी माहिती दिवंगत सावकाराच्या मुलाकडून, म्हणजे माझा मित्र वसंताकडून मला 2 वर्षांपूर्वी कळली आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझं आणि कुसुमचं बालपण ज्या घरात गेलं त्या घराव्यतिरिक्त नानांचे अजून एक घर होते हे मला वसंताकडून प्रथमच कळले होते. वसंता खरं तर त्या संदर्भात माझ्या मागे लागला होता तातडीने कोकणात येण्यासाठी, पण मला तसे येणे शक्य नव्हते. मी तसे वसंताला कळवले देखील आणि पुढच्या वर्षी येण्याचे कबूल केले होते. पण गोष्ट तेवढ्यावरच थांबली नाही. ह्या गोष्टीला जेमतेम 7 महिने होत नाही तर वसंताच्या घरून एक दिवस अचानक फोन आला. वसंताच्या आजारपणाची माहिती कळवणारा. वसंता जेमतेम 2 मिनिटे माझ्याशी बोलला. त्याला कशातून तरी मुक्त व्हायचे आहे असं काहीतरी तो बारीक आवाजात म्हणाला. आता मात्र मला तातडीने काहीतरी हालचाल करणं भाग होतं. आमच्या कंपनीची उपकंपनी भारतात कार्यरत होती आणि त्या कंपनीच्या कामासाठी मला अधूनमधून दिल्लीला यावं लागायचं. कामांसाठी काही महिन्यांनी आखलेल्या माझ्या पूर्वनियोजित दिल्ली भेटीच्या तारखा काही महिने आधीच्या करून मी दिल्ली आणि कोकणातील कामे एकाच फेरीत करायचे ठरवले. कितीतरी वेळ झाला पण माझा धरलेला हात वसंताने सोडला नाही. अधूनमधून डोळे किलकिले करत तो मी गेलो नाही ना याची खात्री करून घेत होता. त्याच्या बेडच्या समोरच्या बेडवर त्याची बायको आणि मुलगी बसलेल्या होत्या. त्याच्या खोलीत कमालीची शांतता होती. त्याने दिलेली घराची माहिती अर्धवट होती. नक्की कशासाठी मला एवढा लांब अमेरिकेतून कोकणात बोलावून घेतले होते ते जाणून घ्यायला मी उत्सुक होतो. 1-2 तास असे शांततेत गेल्यावर त्याने माझा हात सोडला आणि तो बेडवर उठून बसला. त्याला जमत नव्हते म्हणून मी उठून उभा राहून त्याला खांद्यातून उठायला मदत केली. तो बसला राहिला आणि माझ्यासमोर हात जोडले. वसंता, अरे हे काय? हात कशाला जोडतोस? माझ्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून एवढ्या लांब अमेरिकेतून मला भेटायला आलास त्यासाठी जोडलेत मी हात. वसंता, अरे फोनवरून तुझ्या आवाजातली व्याकुळता मला बेचैन करून गेली. योगायोगाने माझ्या कंपनीच्या कामासाठी दिल्लीत यायचंच होतं मला अजून 2 महिन्यांनी. ती माझी भारत भेट मी 2 महिने आधीची करून घेतली. दिल्लीतलं आठवड्याभराचं काम 3 दिवसात आटपून तिथून आधी मुंबईला येऊन पुढे प्रायव्हेट टॅक्सी करून इथल्या बुकिंग केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो मी आज पहाटे. काही तास विश्रांती घेतली. माझं सगळं आवरून इथे तुझ्या घरी आलो. मालती, आतल्या कपाटात लाल रंगाची कापडी पिशवी आहे, ती घेऊन ये बरं. वसंताने बायकोला सांगितले. त्या आत गेल्यावर वसंताने मला हातानेच धीर धरायची खूण केली. पुढे काय होणार आहे याची उत्सुकता मात्र ताणली गेली होती माझी. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.